त्वरित आपण ताबा घ्या. त्वरित क्षेत्ररक्षण करणारा संघ स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम. या आपण काही विशेष सन्मान करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आदरणीय PS पाथाडे साहेब ज्यांची उपस्थिती आपल्याला प्रार्थनीय आणि वंदनीय आहे, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. चला पुन्हा एकदा मी लक्ष वेधन हॅरी आपला संपूर्ण संघ त्वरित मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात. अतुलजी औटी, निलेशजी गोसावी आणि दिनकरजी वाळुंज यांच्या मालकीचा संघ स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम. एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती संपन्न करतो आहोत. त्याचबरोबर सन्माननीय कांबळी साहेब यांचा सन्मान आपण व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. आणि हा सन्मान सन्माननीय संतोषजी शर्मा यांना विनंती करतो की आपण हा सन्मान व्यासपीठावरती संपन्न करावा. कांबळी साहेब आपल्याला सन्मानित केले जाते. सर्व मान्यवरांचा आपण सन्मान व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. चला विनंती करेन मैदानाच्या आतमध्ये त्वरित संघ यायला हवा. अर्थात स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम. आम्ही वारंवार आपलं लक्ष वेधतो मैदानाच्या आतमध्ये त्वरित येऊ द्या संघ. 4 षटकांची मॅच आहे. वारंवार मी लक्ष वेधतो या गोष्टीकडे. चला घाई करा. चला हॅरी मैदानाच्या आतमध्ये त्वरित येऊ द्या संघ. 4 षटकांची मॅच आहे. आपल्याकडे जास्तीचा वेळ नाही आहे. याच्या पुढच्या सामन्यांची षटकांमध्ये कपात करण्यात येईल वेळेअभावी, परंतु त्याआधी ही 4 षटकांची मॅच कंप्लीट होणं हे अत्यंत आवश्यक आहे. मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच मंथन डाकी या त्वरित 8 बॉल आणि 21 धाबा गोलंदाजी करत असताना ज्याने 2 फलंदाजांना बाद केलं, 4 धाबा खर्च करणारा मंथन डाकी. चला त्वरित घाई करा. क्षेत्ररक्षण सजून घ्या. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. या मंथन डाकी व्यासपीठावरतीच आपण हा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार सन्मानित करणार आहोत. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण इथेच देतोय. दोन्ही संघ आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह येऊ द्यात. दोन्ही संघांचं लक्ष वेधून मी आपला एक एक्स्ट्रा प्लेअर येणं बंधनकारक राहील. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. मंथन डाकी याला आपण हा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करतो आहोत. चला घाई करा. मंथनच्या बॅटमधून 3 षटकार आले होते. मंथन डाकी या त्वरित आपल्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल आणि अगदी त्याच वेळेला लवासा तर्फे प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे, तेही आपण देणार आहोत. जयेशलाही आपण 500 रुपयाचा, जयेश उतेकर साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चला त्वरित घाई करा. क्षेत्ररक्षण परिस सजून घ्या. सन्माननीय सीताराम उपाध्याय सर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान केला जातोय आणि त्यांच्या समावेश सन्माननीय अभय खादू यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान केला जातोय. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो समोर येऊन हा पुरस्कार प्रदान करायचा आहे. मंथन
ठरतायत मॅन ऑफ द मॅचचे दावेदार. जबरदस्त परफॉर्मन्स दिला. आपल्या सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातोय. मॅच ऑन होते. पुन्हा एकदा जयेश भोसले सर आपल्या बरोबर जोडले जातील. हॅलो, चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही संघांचे कर्णधार आम्ही आमंत्रित करतोय. नेक्स्ट मॅच टॉस करण्यात येईल आत्ताच, कारण आपल्याकडे तेवढासा वेळ नाहीये. आपण पहिला बॉल ऑन साइडला केलाय, गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्या ठिकाणी, परंतु आउटफील्ड फास्ट आहे. हॅरी त्या ठिकाणी होता. धावा इथे प्राप्त केल्यात पहिल्याच बॉलवरती 2. हे कॅश प्राइज देखील आणि आकर्षक टी शर्ट आपण प्रदान करतो आहोत. प्लेअर ऑफ द मॅच ची आकर्षक टी शर्ट मंथन डाकीला इथे देण्यात येते आणि प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज होतं 500 रुपयाचं, ते देखील त्याला प्रदान करण्यात येत आहे. लवासाच्या माध्यमातून हे कॅश प्राइज जे देण्यात येतोय. जयेश उतेकर, आपण देखील आपल्यासाठी कॅश प्राइज आहे. जयेश, त्वरित या षटकारांसाठी कॅश प्राइज. AD&D ग्लोबल अमितजी खातू साहेब यांच्या माध्यमातून ही आकर्षक टी शर्ट्स लाभल्या, त्या आपण वितरित करतो आहोत, प्रदान करतो आहोत. जयेश, या त्वरित आपल्यासाठी देखील षटकारासाठी पारितोषिक होतं, ते आपण आम्ही आपल्याला सुपूर्द करतो आहोत. त्वरित या. जयेश साठी देखील एक कॅश प्राइज आहे. चला नेक्स्ट मॅच मी विनंती करेन दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी. नेक्स्ट मॅच पहिला बॉल हा देखील वेगवान इथे पाहायला मिळाला. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येते. एक्स्ट्रा रन येते. या षटकाच्या दरम्यान पहिले षटक हातात असताना दोन्ही टीम आपला एक एक रिप्रेझेंटेटिव्ह यायला हवा. दीपकला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला देखील इनसाइड आउट खेळलेत. लॉंग ऑफला वॅकेंट एरिया आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. हाल आहे चौकार. थँक्यू. वेदांत चॅलेंजर्स टीम साठी येणारा हा चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा खोला ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलाय. क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडूवरती येतो. एक धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न वेगाने. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी जद्दोजहद, धावांसाठी जो आटापिटा पाहायला मिळतोय, अर्थात धावा गोळा करण्यासाठी अग्रेसर राहिले ते फलंदाज. नेक्स्ट मॅच मी दोन्ही टीमच्या कर्णधाराला इन्व्हाइट करेन. साई एकता फायटर्स टीमचा कर्णधार आणि भानुशाली PSS स्मॅशर्स. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन. चला लवकरात लवकर या आणि सामने राहतील अर्थात 2-2 षटकांचे. मैदानाच्या आतमध्ये संघ घेतो वेदांत चॅलेंजर्स. प्रत्येक षटकारासाठी प्रत्येक चौकारासाठी 500 आणि षटकारासाठी 1000 रुपये कॅश प्राइज. जितूजी शेळके साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकारासाठी 500 आणि षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आणखीन एक बॉल ऑन साइडला केलाय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने. हा इथे येतोय. मोठा फटका. पंचांच्या इशाऱ्याची इथे वाट पाहिली जाते. मिळतील धावा 4. आणखीन एक दमदार चौकार. थँक्यू. वेदांत चॅलेंजर्स संघ हा सामना जर का इथे जिंकला तर 5555 रुपये कॅश प्राइज सचिनजी फदाले साहेब यांच्या माध्यमातून देण्यात येईल. या संघाचे मालक ज्यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज देण्यात येईल. चला नेक्स्ट मॅचचं मी लक्ष पुन्हा एकदा भेदेन. साई एकता फायटर्स टीमचा कर्णधार, भानुशाली PSS स्मॅशर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन. या लगेच टॉस करण्यात येणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल, गोलंदाजीमध्ये फेरबदल. महेश गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. बॅटिंग टीम आपला रिप्रेझेंटेटिव्ह आलेला नाही आहे. वेदांत चॅलेंजर्स सचिनजी पदाले साहेब आपला एक्स्ट्रा प्लेयर अद्याप आलेला नाही आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा जिथे आपण एकंदरीत पाहिल्या तर पहिल्या षटकांच्या अति 23 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 15 मिनिटांमध्ये 3 षटकांचा खेळ संपायलाच हवा. पुढचा बॉल गोलंदाज
हाफ ट्रॅकर उचळी घेणारा चेंडू इथे कट करण्याचा प्रयत्न केला, वेगवान टाकला, परंतु तो दिशाहीन राहिलाय. क्रिकेटमध्ये टप्पा फार महत्वाचा राहतो. सिनेमामध्ये जर का कटप्पा महत्वाचा आहे तर क्रिकेटमध्ये टप्पाही तेवढाच महत्वाचा आहे, कारण एक्स्ट्रा रन इथे येत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने 24 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक दूर आहे, वेगाने आउटफील्ड चेंडूवरती पोहोचतोय, त्याच्याकडून चुकी. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. धावा आल्या 4, हा आलाय चौकार. इथे धावांची लयलूट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मुक्त छंदातली अशी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. स्वच्छंद आणि मुक्त छंदातली फटकेबाजी केली जाते. महेशच्या अगेन्स्ट मोठे धावा येत असताना मोठे स्ट्रोक येत आहेत. 28 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. गलीचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक सिंगल मिळेल, सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाही आहे, परंतु अर्थात धावसंख्येने एक मोठं वलय प्राप्त केलं. एक वलय अंकित असं धावफलक आपण धावफलकावरती पाहतो आहोत. 29 धावा धावफलकावर, 29 ऑन दी बोर्ड. आघाडीचे फलंदाज जिथे मात्र संदीप आणि त्याच्या साथीला निशांत वर्तक एक चांगल्या दर्जाची बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. आयकॉन खेळाडू निशांत वर्तक स्विच हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, शॉट थर्ड मांडला. इथे वेगाने ही रन्स कंप्लीट करण्यात येत असताना संदीप चव्हाण आणि त्याच्या साथीला निशांत वर्तक हे दोन्ही खेळाडूंनी अगदी स्वच्छंद आणि मुक्त छंदातली अशी फटकेबाजी केली आहे. चहू बाजूला फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. जणू काय एखादा सेल लागला आणि तिथे त्यांनी शॉपिंग करतायत अशा स्वरूपाची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ती ही धावांची शॉपिंग आहे. पुढचा बॉल यावेळेला वेगवान डावीशी सोडून जाणारा, दिशाहीन राहतोय. या दर्जाची गोलंदाजी महेशच्या माध्यमातून अपेक्षित नाही आहे. महेश येवले ज्या वेगासाठी जाणला जातो तो प्रचंड वेगाने गोलंदाजी करतोय, परंतु आपल्या संघाची दशा बदलायची असेल ना तर आपली दिशा ही तेवढीच महत्वाची आहे. अतिरिक्त धाव येते, एक्स्ट्रा रन आली आहे. संघाची धावसंख्या वेगाने पुन्हा एकदा 31 वरती, 31. हाफ ट्रॅकर बॉल उजव्या सीच्या बाहेर, इथे नो चेंडू आहे, नो बॉल. रामराजी माने साहेब यांचं देखील आगमन झालं. आपलंही हार्दिक स्वागत. आदरणीय दिनेश सिंग साहेब यांचं देखील आगमन झालं. आपलंही हार्दिक स्वागत. नो बॉल आला, अर्थात फ्री हिट राहणार. नो बॉल नंतर फ्री हिट आहेत. इज इक्वल टू हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला, हाफ आर्म पुल, पुल ब्युटिफुल, पॉवरफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल. षटकार. थँक्यू थँक्यू. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मी इन्व्हाइट करतोय अर्थातच साई एकता फायटर्स आणि भानुशाली PSS स्मॅशर्स टीमचा कॅप्टन आपण उपस्थित व्हा. लगेचच टॉस करण्यात येणार आहे. पुढचा बॉल यावेळेला हलक्या हाताने एक्स्ट्रा कव्हरला केला, डीप मध्ये, गॅप मध्ये हा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. आपला हजरजबाबीपणा चांगल्या रीतीने त्याने दाखवलाय. जरूर उत्तम क्षेत्ररक्षण व्हायलाच हवं. रन्स येत आहेत. संघाची धावसंख्या तब्बल 40 धावा धावफलकावरती आहेत. निशांत वर्तक आणि संदीपची बॅट, संदीप चव्हाण आणि निशांत वर्तक मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः धावांची लयलूट केली आहे. खोला टाकलेला बॉल, थेट यष्टिरक्षकाचा वेध. अमोल सर, इथे खेळाडू बाद आहे, अर्थात पहिला खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळाला. यस्टनच्या पाठीमागे अतुलजी आवटी यांनी टिपलेला हा झेल. खेळाडू क्रमांक बाद होत असताना पहिला महत्वाचा खेळाडू. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 40 आहेत. या आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर उपस्थित व्हा. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. 2 षटक संपलेत. धावफलकावरती धावा आहेत त्या सद्य परिस्थितीमध्ये 40. पहिल्या षटकामध्ये 23 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 17 आल्या. चला जास्तीचा वेळ खर्च केला जातो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्वरित या. पाण्याची मागणी केली आहे, पाणी मैदानाच्या आतमध्ये येईल. गोलंदाजीमध्ये फेरबदल. स्वतः गोलंदाजी मार्कवरती हरी याला आपण पाहत आहोत. बॅटर रोहित मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 3ऱ्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि या भूमिकेला न्याय द्यावा लागेल, कारण 3रा क्रमांक हा संघाला
सन्माननीय आदरणीय श्री बाबाजी शेठ डेरे साहेबांना आम्ही विनंती करेन की आपण टॉसच्या बॉक्समध्ये यायचं आहे. स्कोर कार्ड वरती धावा आपण 40 पाहत आहोत. 40 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ, 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात येत असताना पाहायला मिळाला. यावेळेचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतला. हॅरी आलाय आणि संघासाठी आनंद घेऊन आलाय. पहिला बॉल त्याने चांगल्या धाटणीचा हात आला. हा बॉल ऑन साइडला केलाय, क्षेत्ररक्षक आहे. वॉट कॅच, 1 मोर विकेट डाऊन. खेळाडू क्रमांक दुसरा बाद. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर ज्या संपूर्ण संघांच्या हातावरती जो एक लोगो आहे विशिष्ट प्रकारचा, अर्थात हायवॅन या कंपनीचे दिल्लीहून खास करून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत मुकेशजी मिश्रा साहेब, त्यांचंही आम्ही हार्दिक असं स्वागत करतो आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम, वेलकम सर. आप आहे बहार आई. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक खेळाडू बाद झालाय. 40 धावा धावफलकावरती आहेत. 40 रन्स ऑन दी बोर्ड. स्वप्नील न्यू बॅटर. यावेळेला देखील ऑन साइडला केला, गॅप मध्ये क्षेत्ररक्षक वेगवान चेंडूवरती येतोय. रन्स कंप्लीट केली आहे. एकेरी धाव इथे येत असताना एक एक धाव किती महत्वाची आहे पाहना. क्रिकेटमध्ये क्रिकेटची लाईफ लाईन तर सिंगल आणि डबलला समजलं जातं. मुंबईची लाईफ लाईन ही खऱ्या अर्थानं लोकल आहे, परंतु क्रिकेटची लाईफ लाईन ही सिंगल आणि डबल आहे. इथे धावा येत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 41 धावा धावफलकावरती आहेत. हॅरीने या षटकामध्ये 1 धाव दिली आहे. 1 विकेट देखील त्याने प्राप्त केला. आदरणीय बाबाजी शेठ इंदोरे साहेब यांना देखील आपण पाहत आहोत. खऱ्या अर्थानं राजकारणामधील एक धुरंधर व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. नवी मुंबईच्या राजकारणामध्ये जर का उलतापालती करायची आहेत ना तर बाबाजी शेठ यांची उपस्थिती फार प्रार्थनीय राहते. त्यांना विनंती करूयात आपल्या शुभ हस्ते करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा टॉस. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू ऑन साइडला केला, शॉट फाईन लेगला, क्षेत्ररक्षक आहे. इथे डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट, सुपर हिट राहिलाय का हे पाहिलं जाईल. या आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. तो अगला मुकाबला जो खेला जाएगा उसके लिए मैं सबसे पहले आमंत्रण करूँ हमारा अतिथि के रूप में सम्मान्य आदरणीय श्री मुकेश मिश्रा जी, आयुवांग के डायरेक्टर हैं, और उनके साथ साथ बिल्कुल ही हमारे सबसे ज़्यादा इस टूर्नामेंटों में सबसे बेहतरीन उनका स्थान सम्मान्य आदरणीय श्री बाबाजी शेठ इंदोरे साहेब, बिल्कुल ही शिवसेना शाखा प्रमुख के रूप में, और बिल्कुल ही अगर देखा जाए तो मुकेश मिश्रा सर जी आईवैंग शिपिंग के डायरेक्टर के रूप में मिश्रा जी, और साथ ही इंदोरे सर. इस समय अगला मुकाबला जो खेला जाएगा वो साई एकता और बिल्कुल ही अगर देखा जाए तो भानुशाली के बीच, भानुशाली का कप्तान प्रफुल्ल और साथ ही इस समय साई एकता के कप्तान संदीप. मिश्रा सर जी, इंदोरे सर जी, टॉस होता हुआ अगला मुकाबले का. टेल का कॉल की गई है और यहां पर हेड होता हुआ ये टॉस जीता साई एकता का कप्तान. बिल्कुल ही आपका निर्णय क्या होगा? बैटिंग करेंगे हम सर. 2 ओवर का मुकाबला है, सिर्फ 1 नंबर 2 नंबर के लिए मुकाबले हैं, तो कितना 2 ओवर में रन बनाने की कोशिश कर? जितने होएंगे रन उतने बनाएंगे. थैंक यू, बेस्ट लक. साथ ही 2 ओवर का मुकाबला है, पहले बॉलिंग करने का मौका मिला, कितना रनों के बीच रुकना चाहेंगे? जितना कम हो सके उतना ही. बिल्कुल, धन्यवाद दोनों टीमों के लिए. बिल्कुल ही धन्यवाद, शुभेच्छा रहेगा. सर जी, देर आए दुरुस्त आए. बिल्कुल ही आज सुबह से आपका इंतजार था इस चारों चांद लगाने के लिए, और इंदुरे सर हमारे लिए बिल्कुल ही बेहतरीन और बहुत ज़्यादा उनका सहयोग रहते इस टूर्नामेंटों में. पहले सबसे पहले 2 शब्द इस टूर्नामेंट के बारे में. पहले तो मैं धन्यवाद करूंगा, मेरे जो CHA बांधव है उन्होंने मुझे जो इनवाइट किया, मैं उनका एक हिस्सा हूँ.
पहले तो मैं पहले साल से मैं ये खेलता था और अभी इसके लिए मुझे बुलाते हैं, मुझे बहुत अच्छा लगता है। मुझे सालों से इंतजार, पूरे साल में इंतजार करता हूँ कि सीएचए प्रीमियर लीग कब होने वाला है। मेरे बहुत सारे दोस्त हैं सीएचए वाले, मेरे बहुत सारे इम्पोर्टर्स हैं, वो भी पूछते हैं, वो सब देखते हैं। मैं खुद मेरा ये स्टेटस रखता हूँ और ये ऑनलाइन मैचेस होते हैं और बहुत सारी शुभकामनाएं। ये जो मेरे भाई लोग हैं जो 2 दिन पूरा भूल के, जो बोला जाता है बिल ऑफ एंट्री, बिल ऑफ जो डिटेंशन रहेगा या कितना टेंशन भूल के ये सब मज़ा लेते हैं, मुझे भी अच्छा लगता है। आज भी मैं उनका हिस्सा हूँ, मुझे इसके लिए बहुत बहुत और ये इसके लिए और शुभकामनाएं। अच्छे से ये खेलते रहे और कुछ भी ज़रूरत रहेगी तो मेरा सपोर्ट है इनके लिए। धन्यवाद। बिल्कुल ही क्रिकेट का चाहत, क्रिकेट का प्रेम दिल्ली से बुलाए यहाँ पर डायरेक्ट हमारे सर जी मुकेश मिश्रा सर जी आईवांग के डायरेक्टर हैं। सर जी इस टूर्नामेंट के बारे में। सर पहले तो बहुत बहुत धन्यवाद कि मुझे आमंत्रित किया गया यहाँ पे। मैं अशोक कुमार सैनी जो सीएचए हैं उनके बिहाफ में मैं यहाँ जुड़ा हूँ। ये मेरा पहली बार है कि मैं इस टूर्नामेंट में यहाँ मतलब आया हूँ मैं। लेकिन ये रहेगा कि मैं हर साल अब और ज़्यादा से ज़्यादा कोशिश करूँगा कि मैं इसमें भागीदारी अपनी दिखा सकूँ और सभी टीमों को बस यही कहूँगा कि बेस्ट ऑफ लक। आप लोग सब चिंताएं भूल के ये गेम खेलिए और 2 दिन अपना एंजॉय कीजिए बस। धन्यवाद 50 सर। धावा आहेत, 50 धावा धावफलकावरती वक्त की आहेत. कमी है, इसके लिए हम ज्यादा कुछ नहीं बात कर सकते। चलते हैं कॉम बॉक्स में। जयेश भोसले सर। 50 धावा धावफलकावरती आहेत. पूर्वार्धाचा खेळ उजव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू थेट यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतोय. बाबाजी शेठ साहेब यांची उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय आहे. येणाऱ्या भावी आयुष्यामध्ये आम्ही नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे आवर्जून पाहतो आहोत. अगदी त्याच वेळेला अक्षय थोरात आपली जोरात एंट्री झाली आहे. पुढचा बॉल गोलंदाज. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला केलाय. गॅप मध्ये आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी वेगाने येतो. चेंडूवरती एक सिंगल आली आहे. नेक्स्ट मॅच रेडी राहायचं संघ साई एकता फायटर्स टीमने टॉस जिंकलाय. 2 षटकांची मॅच राहील याकडे आम्ही लक्ष देतोय. संघाची धावसंख्या 51 धावा धावफलकावरती आहेत. 51 ऑन दी बोर्ड. विजय आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय स्वप्नील. 51 धावा धावफलकावरती आहेत. विकेट आव्यात धावा आल्यात. ओसांडून वाहते धावसंख्या. धावफलक वेगाने पुढे सरकलंय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज कमी गतीने थेट यष्टीरक्षकाचा भेद. कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. अमित खातू आपण संपर्क करायचा आहे व्यासपीठावरती. अमित खातू ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला प्लेयर ऑफ द मॅच साठी टी शर्ट्स लाभल्यात A&D ग्लोबल लॉजिस्टिक याचे सर्व आम्हीजी खातू साहेब यांना विनंती करूयात की आपण व्यासपीठावरती या धावफलकावरती 51 आहेत. 51 धावा धावफलकावरती आहेत. एखाद्या भेदरलेल्या सशाप्रमाणे अवस्था झाली आहे की काय. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. मनातून थोडेसे घाबरलेले आहेत. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जात असताना मोठे शोक खेळायचे आहेत आणि तो मोह आवरावा लागेल. या खेळाडूंना पाहिल्यानंतर ना मला त्या अल्पेनलिबेची आठवण झाली. कारण अल्पेनलिबेची एक ॲडव्हर्टाईज यायची की जी ललचाय रहा ना जाय. मोठे स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न करावे माणसाने, परंतु तिथे स्कोरबोर्ड ही आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. या गोष्टीकडे लक्ष आणि कल असायला हवा. 52 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न. लोअर फुलटोस बनवलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. स्वतःला आवरलंय. रन्स इथे येत आहेत. धावसंख्या पुढे सरकते. 2 आल्यात. तिहेरीचा पूर्ण जिथे प्रयत्न करण्यात आलाय आणि तिसरी धाव इथे अंगलट आली आहे. खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. 2 आल्या धावा. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 54 4. चोपनला 4 इथे येत असताना पाहायला मिळतात. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाले. पथ्याच्या बंगल्याप्रमाणे इनिंग लढखडते. निबॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतं 5 खेळाडू बाद झालेत. 54ला 5 आहेत. 5वा फलंदाज देखील बाद होत असताना पाहायला मिळालाय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पुढचा बॉल गोलंदाज या ठिकाणी एक सन्मान आपण संपन्न करतोय व्यासपीठावरती. हैवान शिपिंगचे डायरेक्टर सन्माननीय मुकेशजी मिश्राजी
यांचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न होतोय आणि हा सन्मान सन्माननीय अमित खातू सर यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय। विनंती आहे मिश्रा सर आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। अगदी वेळात वेळ काढून सर या ठिकाणी उपस्थित झाले। हा प्रेमाचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न होतोय। खास दिल्लीवरून या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाले। सन्मान या ठिकाणी संपन्न होताना जो पाहायला मिळतो आहे। पूर्वार्धाचा खेळ संपलाय। चला मैदान त्वरित सोडा आणि अगदी त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये त्वरित संघ यायला हवा। मी विनंती करेन वेदांत चॅलेंजर्स 11 चला मैदानाच्या आतमध्ये त्वरित संपूर्ण संघ क्षेत्ररक्षणासाठी या। पूर्वार्धाचा खेळ संपला। धावफलकावरती धावा त्या 56-57चं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय। मी विनंती करेन चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात आणि अगदी त्याच वेळेला क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या। त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या डीजे। आता मात्र तुम्हाला संधी मिळणार नाही कारण पुढे 3 मॅचेस कव्हर करायचे आहेत। चला त्वरित क्षेत्ररक्षण येऊ द्या। क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये या। त्वरित संघ वेदांत चॅलेंजर्स चला संपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी उतरा त्वरित आणि अगदी त्याच वेळेला मी विनंती करेन आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्वरा इंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम आघाडीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये होता। 57चा पाठलाग करायचा या पण उत्तरार्धामध्ये ऐकूयात आवाज ऐकायला मिळेल। प्रवीणजी गायकवाड सरांचा कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा या स्पर्धेचा आनंद घेत राहा। हॅलो मी संजयजी जिमूर यांना विनंती करेन या व्यासपीठावरती। संजयजी जिमूर साहेब संजयजी जिमूर यांना विनंती करेन या आपल्या व्यासपीठावरती। मी बाबाजी शेठ इंदोरे साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करण्यासाठी विनंती करेन संजयजी जिमूर साहेब तथा या आयोजनातील बॅकबोन दादासो पाटील साहेब यांनाही देखील विनंती करेन आपण देखील उपस्थित व्हा। एक विशेष सन्मान एका विशेष व्यक्तीचा ट्रान्सपोर्ट क्षेत्रामधील एक महत्त्वपूर्ण योगदान नेहमीच त्यांचं राहिलंय आणि राजकारणामधील धुरंधर व्यक्ती आणि तथा सीएचे ट्रॉफी आणि सीबी ट्रॉफीला ज्यांनी नेहमीच आपला संघ उतरवताना ज्यांना आपण नेहमी पाहिलंय ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत। असंच प्रेम राहू द्या आणि स्वतः ते सीएचे देखील आहेत। ही बाब आवर्जून सांगावीशी वाटते अभिमानाची गोष्ट आहे। आणि पूर्वार्धाचा खेळ संपलाय। चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवा। नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झालाय। आपल्याकडे जास्तीचा वेळ नाहीये थोडी घाई करा क्षेत्ररक्षण सजून घ्या। धन्यवाद जयेश भोसले सर अतिशय सुंदर समालोचन या ठिकाणी जयेश सरांचं आपण या ठिकाणी ऐकलं। वेदांत चॅलेंजर 11 आणि त्यांच्या विरोधात स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम या दोन टीमच्या दरम्यान एक महत्त्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये जारी आहे। स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करेल आणि या टार्गेट त्यांच्या समोर मात्र जे ठेवले 4 षटकांमध्ये 57 धावांचं टार्गेट असेल। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळते। स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय अतुलला औटी मैदानाच्या आतमध्ये आहेत। दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय हरी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतोय। षटक क्रमांक पहिलं टाकलं जाईल। वेळ वाचवा टाइम लिमिट। क्षेत्ररक्षण करणारी टीम वेदांत चॅलेंजर 11 वेळ कृपया वाचवायचा आहे। सूचना वारंवार माझ्यापर्यंत येत आहेत। अतुल आवटी अगदी आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती आहेत आणि त्यांच्यासाठी पारितोषिक नक्कीच लागले। षटकार हॅट्रिक पूर्ण झाली तर नवनाथजी भोसले यांच्या वतीने पारितोषिक असेल तब्बल 5000 रुपयांचं। षटकार हॅट्रिक साठी अतुल आवटी यांच्यासाठी पारितोषिक असेल। स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम टीम फलंदाजी करण्यासाठी सज्ज। टार्गेट आहे 57 धावांचं। षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती विजय समोर आहे अतुल आवटी। सातत्यानं अनेक क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये संघ मालकत्व घेतात। शॉर्ट लेनचा चेंडू होता फाईन लेग दिशा निवडली अगदी आपण पाहतोय। क्षेत्ररक्षक करेल चेंडूचा पाठलाग 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोर होत आहेत। तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात आणि ही तिसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये
पूर्ण केली जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट अगदी आपण पाहतोय. एकूण धावा मिळतील 3 आणि 3 धावांच्या साह्यानं मैदानाच्या आतमध्ये खातं खोललं जात आहे. कोण जिंकणार ही मॅच? स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम टीम जर पाहिली तर सन्माननीय अतुल शेट आवटी, सन्माननीय निलेश गोसावी, सन्माननीय दिनकर वाळुंज यांच्या मालकीची टीम, तर दुसऱ्या बाजूला वेदांत चॅलेंजर 11 सन्माननीय सचिन फदाले आणि सन्माननीय दत्ता भालेराव यांच्या मालकीची टीम मैदानाच्या आतमध्ये. आणि या दोन टीमच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये संघर्षमय मुकाबला जारी आहे. स्ट्राईक एंड वरती पोहोचलेत हरी. गोलंदाजी मार्क वरती या विजय सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. हरित क्रीडांगण, रंगीत कपड्यातली क्रिकेटची स्पर्धा, जगभरात लाईव्ह प्रेक्षेपण, सुंदर वातावरण या ठिकाणी मात्र तयार केले. प्रेक्षकांची देखील फार मोठी गर्दी. हरीसाठी हा चेंडू अगदी आपण पाहतोय. शतरक्षक पोहोचेल चेंडूवरती. या काऊ कॉर्नरच्या दिशेला चेंडू अगदी आपण पाहतोय. करेल सीमा पार. मिळतोय सनसनीत चौकार. 4 रन या चौकारा. 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 खेलना, 7 बोले तो 7 विजय प्राप्त करना, 7 बोले तो 7 अगदी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये 7 धावा येताना शतरक्षक येईल चेंडूच्या खाली. काय ड्रॉप कॅचेस विन द मॅचेस असं नक्की जे म्हटलं जातं. मैदानाच्या आतमध्ये जीवनदान दिले हरीला. ज्या हरीनं एक सनसनीत चौकार खेचला त्याला मात्र जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळत आहे. दर्शकांची फार मोठी गर्दी. 13वा हंगाम सीझन 13 अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. CHA प्रीमियर लीग एक मानाची, एक प्रतिष्ठेची, एक अभिमानाची क्रिकेटची स्पर्धा. 2 दिवसीय क्रिकेटची स्पर्धा. आज पहिला दिवस नक्कीच संपन्न होताना जो पाहायला मिळतोय. धावफलकावरची धावा जर पाहिलं तर 9 धावा. स्लोअर 1 होता त्यावरती केलाय कडा प्रहार, केलंय आक्रमण. चेंडू आउट ऑफ दी पार्क. बिग सिक्सर, षटकार. 6 धावा. हरी ऑन फायर. नवनाथजी भोसले मित्र परिवार यांच्या माध्यमातून अतुल शेट आवटी यांच्या षटकार हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आले. मैदानाच्या आतमध्ये लगावला जाणारा प्रत्येक षटकार आणि प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे बाबाजी शेठ इंदुरे साहेब यांच्या माध्यमातून. पारितोषिकांची खैरात अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय एक उत्तुंग षटकार. हरी ऑन फायर. मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या 57 धावा. हरी सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. हा चेंडू फुलर लेनचा होता. पुन्हा एकदा मिड विकेट दिशा अगदी आपण पाहतोय निवडली. त्या ठिकाणी सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. अतुल आवटी स्ट्राईकच्या दिशेला नक्कीच पोहोचताना आपण पाहतोय. संघ मालकत्व असो आणि आता सध्या मात्र नक्कीच का एक खेळाडूच्या भूमिकेत सलामी या अगोदर देखील करताना आपण पाहिले त्यांना. अनेक स्पर्धेमध्ये संघ मालकत्व नक्कीच घेत असतात. एक क्रिकेट प्रेमी आहेत आणि अगदी आपण पाहतोय खेळाडू म्हणून आज दिवसभराच्या सत्रात चांगला खेळ साकारताना पाहायला मिळत आहेत. हा चेंडू अगदी आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा असेल, डॉट बॉल असेल. याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्या 16 धावा धावफलकावरती आहेत. मॅचचं समीकरण त्या ठिकाणी बदलेल. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 18 चेंडू आणि 41 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. एकत्र येऊ नका. सूचना पंचांच्या येत आहेत. वेळ आपल्याकडे कमी आहे त्यामुळं एकत्र कृपया खेळाडूंनी येऊ नका. टीम मीटिंग, टीम हाडल सर्व काही थांबवायचे. वेळ आपल्याला वाचवायचा आहे. सामने आपल्याला यानंतरचे पार पाडायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. 18 चेंडू 41 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये ही मॅच देखील रंगतदार होईल शेवटपर्यंत. समान ताकदीच्या 2 टीम आमने सामने आणि त्यांच्यातील झुंज आपण या ठिकाणी पाहतोय. सुरुवात चांगली केली आहे त्या ठिकाणी. बेल बिगिनिंग इज हाफ डन. एक चांगली सुरुवात निम्म यश मिळाल्यासारखी असते. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी निशांत सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. पाहिजे कामगिरी कशा प्रकारे करतोय निशांत. समोर आहे हरी. वेळ कृपया वाचवा. वेळेच्या सूचना या ठिकाणाहून द्यायला लावू नका. वेळ वाचवा. निशांत ओव्हर क्रमांक 2 टाकण्यासाठी सज्ज. हा फटका अगदी आपण पाहतोय स्ट्रेट हिट केलाय त्या ठिकाणी. शतरक्षक चेंडूवरती दुसऱ्या धावेसाठी पलायन अगदी आपण पाहतोय. 2 धावा वेगवान पळून पूर्ण केला जात आहे. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचते 18 वरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना 57 धावांचं टार्गेट आहे. आतापर्यंत 18 स्कोर कार्ड वरती येताना जे पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये हरी थोडासा आक्रमक पावित्र्य घेताना नक्कीच जो पाहायला मिळाला.
यावेळेस अगोदरच फ्रंट फुटवरती आले होते. ऑन साइडच्या दिशेला दिशा देण्याचा प्रयत्न, सिंगल घेतली जाईल, एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल, लेग बाईट्स म्हणून पंच इशारा करताना जे पाहायला मिळतात. धावफलकावरची धावा जर पाहिलं तर 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीकरण शानाशानाला नक्कीच बदलताना पाहायला मिळत आहे. गुणोत्तर प्रमाण नक्कीच या सामन्याचं बदलताना जे पाहायला मिळत आहे. कोण बाजी मारणार या महत्वपूर्ण लढतीमध्ये, कारण की यानंतरच्या लढती अगदी आपण पाहतोय 2-2 षटकांच्या खेळवण्याचा निर्णय नक्कीच वेळेनुसार, परंतु ही लढत 4 षटकांची आहे. स्वतः संघ मालक स्ट्राईक एंड वरती अगदी आपण पाहतोय अतुल आवटी स्ट्राईक एंड वरती खेळण्यासाठी सज्ज. गोलंदाजी मार्क वरती निशांत ओव्हर क्रमांक 2 टाकण्यासाठी सज्ज. हा फटका कव्हरच्या दिशेला खेळलाय अगदी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक अतिशय दूरवरून चेंडूवरती येतोय, त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक या 2 धावांच्या सहाय्यानं 21 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. कोई लक्ष्य म्हणू सके साहस से बडा नाही, हारा वही है जो लढा नाही. मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल आणि फार मोठा संघर्ष करावा लागेल. संघर्षातून जे मिळतं त्याला यश म्हणून संबोधलं जातं. क्षमता आहे लढण्याची मैदानाच्या आतमध्ये. अतुल आवटी बरंचसं क्रिकेट खेळलंय, अनेक ठिकाणी संघ मालकत्व नक्कीच घेत आहेत. या सीएची प्रीमियर लीग मध्ये खेळाडू म्हणून एक्सप्रेस बॉल, तेज तर्रार चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन बेसावतोय, स्थिरावतोय. डॉट बॉल आहे. चांगली गोलंदाजी प्रस्तुत करत असताना निशांत मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय डॉट बॉल येतोय, निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय. एक एक चेंडू खूप महत्वाचा आहे. 4 षटकांची लढत आहे. 24 चेंडूंचा झटपट खेळ आहे. हा चेंडू निर्धाव. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिला तर मात्र 21. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना चेंडूचा टप्पा गुडलेस स्पॉट वरती चेंडू पडतोय. चेंडू थोडासा खाली राहतोय. बाईची सिंगल त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते, एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 22 वरती. निशांतचं षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. पहिल्या षटकात नक्कीच एक चौकार एक षटकार आला होता, परंतु या षटकामध्ये अगदी आपण पाहतोय धावगतीवरती नियंत्रण राखण्यात निशांतला यश येत आहे आणि कोणत्या प्रकारचा बिघिट तो मैदानाच्या आतमध्ये खेळू देत नाहीये. हरी आलाय स्ट्राईक एंड वरती. पहिल्या षटकात दमदार सुरुवात नक्कीच करून दिली होती हरीनं. पाहायचंय स्ट्राईक एंड वरती नक्कीच पोहोचताना पाहायला मिळतोय हरी. आणखीन एक चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विस्तावतोय, स्थिरावतोय. याचबरोबर षटकाची होईल समाप्ती. या षटकात निशांतने खर्च केल्यात एकूण धावा अगदी आपण पाहतोय 6 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. एका यशस्वी षटकाची होईल सांगता. फक्त 6 धावा खर्च केल्यात. विनंती आहे एकत्र येऊ नका, एकत्र येऊ नका. वेळ वाचवा वेळ. चला घाई करा, क्षेत्ररक्षण शोधून घ्या. घाई करा चला, कारण पुढे आपल्याला 2-2 षटकाच्या 2 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. चला घाई करा. 12 बॉल आणि 35 ची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 35 धावा. जास्तीचे एकत्रित येऊ नका. अनेक वेळेला आपण म्हणतो ना की देवाचं दर्शन आणि मित्रांचं मार्गदर्शन महत्वाचं राहतं, परंतु हे मार्गदर्शन आणि दर्शन घ्यायची वेळ नाहीये. चला घाई करा. 12 बॉल 35 हव्यात. मॅच फार दूर आहे. 12 बॉल 35 जास्तीचा वेळ घेण्यासाठी आपल्याकडे वेळच उरलेला नाहीये मुळात. चला क्षेत्ररक्षण करणारा संघ कृपया घाई करा, कृपया घाई करा. पुढे 2 मॅचेस बाकी आहेत 2-2 षटकांच्या. चला घाई करा. 12 बॉल 35 ची गरज आहे. धन्यवाद जयेश सर. दिवसभर जयेश सरांचा देखील सुमधुर आवाज आपण ऐकतोय. अभ्यासपूर्ण समालोचन हे त्यांच्या समालोचनाचं नक्कीच वैशिष्ट्य आहे. जयेश भोसले सर आणि अतिशय कमी कालावधीमध्ये अतिशय सुंदर समालोचन अगदी महाराष्ट्रभर त्यांचं आपण ऐकतो. सुमधुर आवाज आपण संतोष पंडित सरांचा देखील हिंदी मधला ऐकला, तर महाराष्ट्राचा बुलंद आवाज चंद्रकांतजी शेटे सर, मी स्वतः प्रवीण गायकवाड आणि माझ्या समवेत अगदी त्या ठिकाणी संतोष कदम सर आज दिवसभराच्या सत्रामध्ये अगदी आपण पाहतोय. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर 22. शेवटचे 12 चेंडू 35 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. यश मिळवण्याच्या उद्देशानं आज प्रत्येक जण मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. स्वप्नील षटक क्रमांक 3 घेऊन आलाय. यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा, यश म्हणजे पूर्णत्वाचा बसा, यश म्हणजे उमलत्या पंखाचं बळ, यश म्हणजे केलेला अप्रतिम खेळ. मैदानाच्या आतमध्ये जो अप्रतिम खेळ करेल तो मात्र विजेता नक्कीच ठरताना आपल्याला पाहायला मिळेल. स्वप्नील तयार. शॉर्ट लाईन चेंडू, त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली
झेल टिपला जातो आहे, विकेटचं होईल मैदानाच्या आतमध्ये पतन. अतुल आवटी बॅक टू द पॅव्हिलियन, महत्वपूर्ण विकेट. चला न्यू बॅटर. 11 चेंडू शेवटचे शिल्लक, जिंकण्यासाठी 35 धावांचं लक्ष्य. मॅच रंगली एक, सामना रंगताना जो पाहायला मिळतोय, कोण बाजी मारणार या लढतीमध्ये. 11 चेंडू 35 धावांची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश येवले पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. सायंकाळचं सत्र जसंही चालू होतंय, प्रेक्षकांची देखील फार मोठी गर्दी वाढताना जी पाहायला मिळते. उद्या समारोपाचा दिवस असेल, उद्या सकाळच्या सत्रापासून प्रेक्षकांची गर्दी निश्चितपणे आपल्याला जाणवताना जे पाहायला मिळेल. 12 पर्व फार मोठा प्रतिसाद प्रेक्षक राजानं देखील दिलाय आणि 13व्या पर्वात नक्कीच आपण पदार्पण केलंय. आजपासून या क्रिकेटच्या स्पर्धेला मात्र जी सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज स्वप्नील सज्ज होतोय. पहिल्या एंडवरती मिळालेलं यश मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती पोहोचतोय. महेश येवले आयकॉन खेळाडू आहे, आपला दर्जा नक्की सिद्ध करण्यासाठी सज्ज. या दरम्यान शॉर्ट लाईन चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला खेळून काढलाय, कव्हर पॉइंटला शानदार षटकार अगदी आपण पाहतोय. बाबाजी शेठ इंदोरे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. येस, महेश येवले आलाय, त्याने षटकार टोकलाय. समीकरण बदलली आहेत. येणारे चेंडू आहेत 10 बॉल आणि 19 ची आवश्यकता आहे. दुसरा झेल घेतलाय संजयजी जिमूर साहेब, दुसऱ्या प्रेक्षकाने झेल टिपलाय. याआधी एक अक्षय सोनकरने झेल टिपला होता मैदानाच्या बाहेर. आपले इरादे स्पष्ट केलेत मैदानाच्या आतमध्ये. जसाही पोहोचलाय महेश, एक शानदार षटकार आपल्याला जो पाहायला मिळतोय. एकोणतीस धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील त्या ठिकाणी मात्र सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. मारा करण्यासाठी सज्ज. पाहायचे कामगिरी कशा प्रकारे केली जाते. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये. स्लोअर वन अगदी आपण पाहतोय. डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. पारितोषिक दिवसभराच्या सत्रात खेळाडूंवरती येत आहे, परंतु आता समालोचकांना पारितोषिक येत आहे. प्रत्येक समालोचकासाठी 200 रुपयांचं पारितोषिक प्रमोदजी डेरे यांच्या माध्यमातून अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. हा फटका आडव्या बॅटने खेळलाय, झेल झालाय. महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन होताना जे पाहायला मिळत आहे. जल्लोष नक्कीच पाहायला मिळेल. मोक्याच्या क्षणी येते महेशची विकेट, ज्यानं की षटकार ठोकला होता. जशा तशा प्रकारचं प्रत्युत्तर स्वप्नीलनं मैदानाच्या आतमध्ये दिले. चला 11च्या 11 खेळाडूंनी त्याला वाहवा करायला येऊ नका. महत्वाचा खेळाडू आहे, ठीक आहे, परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे. 2 मॅचेस बाकी आहेत. चला घाई करा. स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय सज्ज आहे. जशाच तशा प्रकारचं प्रत्युत्तर महेशला दिलं. सतीशजी देवकर अगदी आपण पाहतोय. सीएचचे मास्टर माइंड म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातात. पुण्यात देखील अनेक क्रिकेटच्या स्पर्धा सद्यस्थितीला गाजवताना पाहायला मिळत आहे सतीशजी देवकर. आणि 4 ते 5 वर्ष सतीशजी देवकर सर असतील, आमचे दादासाहेब जगदाळे पाटील असतील, त्यानंतर चंदू शेटे सर असतील, यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं समालोचन करण्याचा योग या ठिकाणी नक्कीच येताना जो पाहायला मिळतोय. मारा करण्यासाठी मात्र स्वप्नील पुन्हा एकदा सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. धावफलकावरची धावा जर पाहिलं तर मात्र नवीन बॅटर येऊ द्यात. आणि मागील मॅचचा जो टॉस झालाय, पुढे होणारा सामना ज्याचा भानुशाणी संघ वेदेन अर्थात लक्ष वेदेन संघ साई एकता फायटर्स टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. साई एकता फायटर्स विन द टॉस अँड बॅटिंग फर्स्ट. भानुशाली PSS स्मॅशर्स, मी लक्ष वेदेन आपण तैयार रहा. भानुशाली PSS स्मैशर्स तैयार रहिए, अगले मैच में मैं आपको फील्डिंग करनी है. शेवटचे 6 चेंडू त्या ठिकाणी मात्र शिल्लक आहेत. 28 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. गोरख अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती, तर समोर आहे शरद. दररोज सकाळी एकत्र सराव करणारे खेळाडू पुन्हा एकदा एकमेकांच्या समोरासमोर उभे राहिलेत. अगदी आपण पाहतोय मैत्री बाजूला ठेवून या ठिकाणी एकमेकांच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करण्यासाठी सज्ज. शरद एका बाजूला, दुसऱ्या बाजूला गोरख अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला संघर्ष रंगताना दिवसभर आपण पाहतोय. मारा करण्यासाठी गोरख सज्ज.
या दरम्यान अगदी आपण पाहतोय मिस टाइम आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडतोय. 2 धावा वेगवान घेतल्या जातील मैदानाच्या आतमध्ये. फेकी पोहोचताना पाहायला मिळते. 2 धावा स्कोर कार्ड मध्ये होतील ऍड. धावफलक जर पाहिलं तर मात्र 31 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. सिंगल डबल या ठिकाणी काम नक्कीच करणार नाहीयेत. गरज आक्रमणाची, गरज षटकारांची, गरज चौकारांची, गरज प्रचंड मोठ्या आतिषबाजीची आहे. कारण की आता 5 चेंडू त्या ठिकाणी शिल्लक असतील आणि तब्बल 26 धावांची गरज आहे. नाही चलेगा एक्का दुक्का, मारना पडेगा चौका या छक्का. 5 चेंडू, तब्बल 26 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज गोरख सज्ज. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, निश्चितपणे त्या ठिकाणी सेलिब्रेशन होत आहे आणि फलंदाज देखील आपली जागा सोडतोय. अर्थात आणखीन एका विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना जे पाहायला मिळत आहे. शरद बॅक टू द पॅव्हिलियन. प्रत्येक विकेटसाठी आदरणीय बाबाजी इंदोरे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विकेट आली आहे, कॅश प्राइज जिंकलंय गोरख. शेवटचं षटक नक्कीच टाकताना आपल्याला जो पाहायला मिळतोय सुमित न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चला फास्ट मैदानाचा ताबा घ्या. फलंदाज ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या विनंती आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. काय सुंदर आयोजन 13व्या पर्वाचं नक्कीच अगदी आपण पाहतोय. 13वं पर्व आणि त्याच सर्व अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. रंगीत कपड्यातली क्रिकेटची स्पर्धा, हरितभर क्रीडांगण आहे. लाईव्ह प्रेक्षेपण दिवसभरात या क्रिकेटच्या स्पर्धेचं मात्र चालू आहे. रंगतदार लढती रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कशाचीच कमतरता नाहीये. स्लोअर वन आपल्याला जो पाहायला मिळाला, दिशा दिली आहे त्या ठिकाणी ऑन साइडच्या दिशेला. सिंगल घेतली जाईल, 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र पोहोचतंय 32 वरती. मॅच थोडीशी कठीण नक्कीच होताना पाहायला मिळते. आता 25 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळते. बॅटची कडा त्या ठिकाणी लागताना पाहायला मिळते. अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल. मॅच अवघड झाली आहे स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम टीम साठी. या क्रिकेटवरती आणि अर्थात सतीजी देवकर यांच्यावरती नेहमीच भरभरून प्रेम करणारे महेंद्रजी खिल्लारे साहेब यांचं देखील आगमन झालंय. युएसला ज्या वेळेला ते होते ना, कॅलिफोर्नियाला, तेव्हा प्रत्येक मॅच ते आवर्जून पाहायचे. हा चेंडू पुन्हा एकदा स्लोअर वन अगदी आपण पाहिला त्या ठिकाणी या सिंगल घेतली जाईल. फेकी थोडीशी दिशाहीन होताना जी पाहायला मिळते, परंतु मॅचचे रंग एका बाजूला अगदी आपण पाहतोय. मजबूत पकड वेदांत चॅलेंजर 11 या टीमनं मात्र या मॅच वरती तयार केली आहे. शेवटचा चेंडू नक्की शिल्लक असेल. अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळेल. हा चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट आहे, निर्धाव आहे. त्याचबरोबर या मॅच वरती आपलं नाव करताना पाहायला मिळतंय वेदांत चॅलेंजर 11. जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय, चांगली फायटिंग केली स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम टीमनं, परंतु बाजी मारली वेदांत चॅलेंजर 11 या टीमनं. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक अभिनंदन. चला नेक्स्ट बोट टीम. हॅलो, चला विनंती करेन भानुशाली संघ त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि आघाडीची जोडी येऊ द्यात मैदानाच्या आतमध्ये. विनंती असेल साई एकता फायटर्स ओपनिंग पेअर चला मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात. साई एकता फायटर्स ओपनिंग पेअर येऊ द्यात. आणि भानुशाली PSS मॅशर्स अपना एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत येणं बंधनकारक राहील. एक्स्ट्रा प्लेयर जल्द से जल्द भेज दीजिए और उसी के साथ साथ अपना फील्ड जल्द से जल्द सजाइए. ये मैच का प्लेयर ऑफ द मैच एकवीस धावांची खेळी करणारा संदीप मॅन ऑफ द मॅच. संदीप ठरवतोय मॅन ऑफ द मॅच. दोन षटकार आले होते सेकंड इनिंग मध्ये. बाबाजी सेठ इंदोरे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये प्रत्येक षटकारासाठी होते. हॅरी या हॅरीसाठी 500 रुपयात, महेश या महेशसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि गोलंदाज अर्थात विकेट घेणारे गोलंदाज, ज्यामध्ये विकेट आली होती ती अर्थातच 3 विकेट स्वप्नीलने घेतल्या, 1500 रुपयाचा तो हकदार आहे. आणि गोरख आपण देखील या आपल्याला 500 रुपये देण्यात येतील. अर्थात मी 3 खेळाडूंचा नामोल्लेख करतोय. एका बाजूला स्वप्नील 3 विकेट घेतल्यात
अगदी त्याच वेळेला विकेट मिळवली आहे ती गोरखने आणि 2 षटकार ठोकणारे खेळाडू महेश आणि त्याच्या साथीला हॅरी. आपल्यासाठी प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज होतं तथा विकेटसाठी कॅश प्राइज होतं ते आपण वितरित करतो आहोत. खेळाडूंची नावं घेतल्यात त्यांनी कृपया त्वरित या आपल्याला पारितोषिक देण्यात येईल. हॅलो हॅलो, चला दोन्ही संघाचा एक एक अतिरिक्त खेळाडू दोन्ही कॉम्बॉक्स मध्ये लवकरात लवकर पाठवा. आणि 2 षटकांची मॅच असेल लक्षात घ्या. साई एकता फायटर्स नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि 40+ तोच नियम असणार आहे पहिल्या षटकाच्या अंतर्गत. बॉलर सुद्धा अबाव 40 आणि बॅट्समन सुद्धा अबाव 40. सुनील येवले नॉन स्ट्राईकला आहेत आणि स्ट्राईकला आहेत ते सूर्यकांत. फुल टॉस चेंडू आणि पहिला चेंडू नक्कीच जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. साई एकता फायटर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम सूर्यकांत यांच्या बॅटमधून आलाय तो पहिला चौकार. सुरेख सुरेख बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. घाई करायची प्रत्येक मॅचच्या अंतर्गत. यानंतर लंबोदर फायटर्स विरुद्ध सुनील पॅक्स क्लिअरिंग शिपिंग अँड एजन्सी. आपण नाणेफेकीचा कौल लगेचच करून घ्यायचंय. कंपल्सरी चेसच्या माध्यमातून आपण या ठिकाणी ही मॅच पाहतोय. 2-2 षटकाची मॅच. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार. सूर्यकांत यांच्या मॅच मधून आलेला पहिला चौकार. पुन्हा एकदा मारला फटका नक्कीच लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅबल होतोय. अचूक फेक करायचा प्रयत्न. 1 धाव नक्कीच मिळती आहे. संदीप याला दिला जातो मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. जय सरांना विनंती राहील. 7 चेंडू आणि 21 धावांची खेळी करणारा संदीप मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार आहे. संदीप या कृपया. प्रत्येक खेळाडू ज्यांची मी नावं घेतली होती मागील सत्रातील त्यांनी देखील आपल्याला कॅश प्राइजेस आहेत ते आपण कलेक्ट करा. नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅबल होतो त्याच ठिकाणी पुन्हा मारलेला फटका अचूक फेक या ठिकाणी पाहायला मिळते आहे. परंतु निर्धाव चेंडू जातोय. नक्कीच लटीतटीची लढत 2-2 षटकांची मॅच असणार आहे. प्रत्येक मॅचच्या गणी टीम मिटिंग करायची नाही. प्रत्येक चेंडू गणी टीम मिटिंग करायची नाही. सातत्याने मॅच सुरू राहील याची खबरदारी घ्या. नेक्स्ट मॅचसाठी नक्कीच मधल्या इनिंग मध्ये टॉस होईल. पुन्हा एकदा उंची गाठली आहे, लांबी गाठली का